जलव्यवस्थापनात कायमस्वरूपी पर्याय म्हणून योग्य सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाश्वत जलव्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी समन्वयानं काम करण्याचा निर्धार पाटबंधारे विभागासह सर्व सहभागी शासकीय विभाग, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शेतकरी गटांच्या प्रतिनिधींनी केलाय। महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात 15 ते 30 एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 राबवण्यात येणार आहे। त्याचा शुभारंभ आज शासकीय विश्रामगृहातील सभागृहात झाला। कोल्हापुरात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025चा भव्य शुभारंभ शासकीय विश्रामगृहात पार पडला। शाश्वत जलव्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासन, तज्ज्ञ आणि शेतकरी प्रतिनिधींचा एकत्रित निर्धार यावेळी दिसून आला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पंचगंगा, वारणा, ताम्रपर्णी, दूधगंगा आणि हिरण्यकेशी या 5 नद्यातील पाण्याच्या कलश पूजनानं झाली। यानंतर सर्वांनी एकत्र येत जलप्रतिज्ञाही घेतली। पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हात्रे यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राचे चित्र मांडत प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात वाढ करून 100% पाण्याचा लाभ मिळवण्याचं नियोजन सांगितलं। प्रमुख वक्ते डॉक्टर अनिलराज जगदाळे यांनी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा महत्त्व पटवून देत जलव्यवस्थापनातील त्रुटी आणि उपाययोजना स्पष्ट केल्या। तर पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर उदय गायकवाड यांनी बदलत्या हवामानाचा विचार करून जलव्यवस्थापन धोरण अधिक स्मार्ट करण्याची गरज मांडली। शेतकरी प्रतिनिधी बाबासाहेब देवकर यांनी प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वयाचं महत्त्व अधोरेखित केलं। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाचं प्रसारण करण्यात आलं।